नमस्कार, तुम्हा सर्वांना श्रेया रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे। आज मी समोसा रेसिपी बनवणार आहे। ही रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा, तेव्हाच तुम्हाला हा व्हिडिओ कळेल। खस्ता आणि टेस्टी झणझणीत समोसा चहासोबत परफेक्ट रेसिपी आहे। अशा चविष्ट रेसिपीसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर आता समोश्याचे साहित्य बघू। मी इथे अर्धा किलो बटाटे घेतलेले आहे। आता कुकरमध्ये 2 ग्लास पाणी पण ॲड करून घेतलेलं आहे। पाणी पण ॲड करून झालं आहे। त्यामध्ये ते सर्व बटाटे कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे। बटाटे पण टाकून झाले आहे। आता आपल्याला त्या कुकरचं टोपण पण लावून घ्यायचं आहे। टोपण पण लावून झालेलं आहे। आता आपल्याला ते कुकर गॅसवरती ठेवायचं आहे। ते कुकर गॅसवर पण ठेवून झालेलं आहे। एक शिट्टी पण झाली आहे। बटाटे उकडते तोपर्यंत आपण समोश्याचं पीठ मळून घेऊ। मी इथे 1 वाटी मैदा पण घेतलेला आहे। त्यामध्ये थोडासा ओवा हातावरती चोळून टाकणार आहे। चवीनुसार मीठ पण टाकलेलं आहे। आता त्यामध्ये 1 पळी तेल पण टाकलेलं आहे। तेल टाकल्याने मऊ होतं। आता हाताने व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे। व्यवस्थित चोळून पण झालेलं आहे। आता थोडं थोडं पाणी ॲड करून त्याची कणिक मळून घ्यायची आहे। आपल्याला कणिक मऊ मळून घ्यायची आहे। कणिक पण व्यवस्थित मळून होत आलेली आहे। कणिक मळून झालेली आहे। एकदम मऊ तयार झालेली आहे कणिक। आपल्याला 10 मिनिट कणिक मुरायला ठेवायची आहे। आता बटाटे पण उकडलेले आहे। आता कुकरची वाफ पण काढून झाली आहे। टोपण पण काढलेलं आहे। बटाटे पण मस्त शिजलेले आहे। आता मी ते एक एक करून बटाटे सर्व चमच्याने परातमध्ये काढून घेत आहे। बटाटे पण काढून झालेले आहे। आता त्या बटाट्याचे आपल्याला सर्व साल काढून घ्यायचे आहे। मी त्या बटाट्याचे व्यवस्थित साल काढून घेत आहे। बटाटे गरम आहे तोपर्यंतच आपल्याला साल काढून घ्यायची आहे, कारण गरम आहे तोपर्यंत काढली तर साल लवकर निघली जाते। सर्व बटाट्याचे साल काढून पण झालेली आहे।
आता आपल्याला त्या बटाट्याला बारीक करून घ्यायचं आहे चमच्याने. आपण जर ते चमच्याने बारीक करून घेतलं तर आपल्याला तो मसाला करायला व्यवस्थित मिक्स करायला पण सोपा जातो. त्यामुळे बारीक करून घ्यायचं आहे. सर्व बटाटे पण बारीक करून झालेले आहे. आता मी इथे कढईमध्ये तेल पण घेतलेलं आहे. ते तेल गरम झालं आहे. त्यामध्ये जिरे पण टाकले आहे. जिरे व्यवस्थित तळलेले आहे. त्यामध्ये लसूण पण ॲड केलेला आहे. लसूण पण व्यवस्थित तळत आलेला आहे. तरी हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. लसूण पण तळून झाला आहे. त्यामध्ये काश्मीरी लाल तिखट ॲड करायचं आहे. साधं लाल तिखट ॲड करायचं आहे. थोडीशी अंबारी पण ॲड करायची आहे. हळद पण ॲड करायची आहे. जिरे पावडर पण ॲड करायचं आहे. ते सर्व ॲड करून झालं आहे. आता व्यवस्थित मिक्स करायचं आहे आणि त्यामध्ये ती बारीक केलेले बटाटे पण ॲड करून टाकायचे आहे. ते बटाटे पण टाकलेले आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये चिंचाचं पाणी पण ॲड करायचं आहे. मी ते चिंचाचं पाणी पण त्यामध्ये टाकलेलं आहे. आता ते व्यवस्थित एकसारखं चमच्याने मिक्स करत राहायचं आहे. त्यामध्ये चवीनुसार मीठ पण ॲड करायचं आहे. मीठ पण ॲड करून झालं आहे. आपल्याला 5 मिनिट तो मसाला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. तो मसाला पण व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता तो मसाला आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. तो मसाला एका प्लेटमध्ये बी काढून झालेला आहे. आता आपल्याला तो थंड होऊन द्यायचा आहे. मसाला थंड होतोय तोपर्यंत आपल्याला समोशाची पुरी लाटून घ्यायची आहे. आपल्याला समोशाची पुरी मीडियम लाटून घ्यायची आहे. जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही. पुरी पण लाटून झालेली आहे. आता आपल्याला चाकूने मध्यभागी कट करून घ्यायचे आहे, कारण त्यामध्ये 2 समोसे तयार होतात. मी इथं समोसा पण तयार करून घेत आहे. समोशाला थोडं पाणी लावून समोसा तयार करून घ्यायचा आहे. समोसा पण त्यामध्ये आता बटाटा ॲड करायचा आहे. बटाटा पण ॲड करून झालेला आहे. आता त्याला थोडं पाणी लावून समोसा व्यवस्थित चिटकवून घ्यायचा आहे. इथे परफेक्ट समोसा तयार झालेला आहे. अशा प्रकारे सर्व समोसे आपल्याला तयार करून घ्यायचे आहे. इथे मी सर्व समोसे तयार करून घेतलेले आहे. इथे तेल पण मस्त कोमट गरम झालेलं आहे. आता त्यामध्ये आपल्याला सर्व समोसे सोडून घ्यायचे आहे. इथे समोसे पण सोडून झालेले आहे. आता त्या समोशाला थोडं गरम तेल त्यावरती टाकायचं आहे, म्हणजे वरचे पण राहिलेले भाग तळून निघतात.
आता ते समोसे आपल्याला एक एक करून व्यवस्थित पलटून घ्यायचे आहे, कारण समोसे पलटून घेतले की व्यवस्थित तळले जातात. समोसे पण व्यवस्थित तळत आलेले आहे आणि समोसे आपल्याला मीडियम गॅसवरतीच तळून घ्यायचे आहे. समोसे पण तळलेले आहे. एकदम क्रिस्पी समोसा तळलेला आहे. हे पहा, हे समोसे क्रिस्पी तयार झालेले आहे, कारण मीडियम गॅसवरती मी हे समोसे तळून घेतलेले आहे, त्यामुळे हे समोसे क्रिस्पी तयार झालेले आहे. ही समोसे रेसिपी एकदम झटपट तयार होते. फक्त 10 मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते आणि एकदम सोपी रेसिपी आहे. अशाच चविष्ट व्हिडिओसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही समोसा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.